घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 29 रुपयांची वाढ. मुंबईमध्ये सिलेंडरचा दर 941 रुपये 50 पैसे. सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणार. छगन भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता, तर समीर भुजबळांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याचा अंदाज. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची खलबत. ठाकरेंच्या सेनेचे वैभव नाईक पुन्हा एकदा एसीबीच्या रडारवर. बेहिशेबी मालमत्तेवरून पुन्हा एसीबीचं पत्र. झुरळ ही अराजकाची सेना. मुख्यमंत्री फडणवीसांची सीजेपीवरती टीका. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी 5 दिवसांमध्ये राजीनामा द्यावा, अन्यथा येत्या शनिवारी पुन्हा आंदोलन करू. अभिजित दिपकेंचा इशारा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरणाचं शिंदेंना निमंत्रण नाही. सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. महायुतीमध्ये पुन्हा वादाची ठिणगी. देवस्थान जमीन अधिनियम रद्द होणार. हिंदूंच्या आंदोलनामुळे महसूल मंत्री बावनकुळेंची शरणागती. भाजपनं तोंड उघडायला लावू नये. घोडेबाजार झाल्याचं सर्वांना माहिती आहे. खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. माणसं पैशांपेक्षा प्रेमानेच जिंकता येतात. सुप्रिया सुळेंना फडणवीसांनी सुनावलं. निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल झाले पाहिजेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य. बंडखोरीबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. जळगाव नाशिकच्या बंडखोरीवर तोडगा निघेल. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. मुंबई मनपातील टेंडरवरून वादाची ठिणगी. मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांना जागा दाखवू. भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा इशारा. सरकार जरांगेंच्या मागण्यांपुढे झुकलंय. हाकेंचा हल्लाबोल. ओबीसींसाठी निधी नसताना मराठ्यांसाठी योजनांचा वर्षाव का? हाकेंचा सवाल. अपघाताचा बनाव रचून अभियंता पतीचा खून आणि पत्नी आणि मेहुणा ताब्यात. कराड शहर पोलिसांकडून 12 तासांच्या हत्येचा थरारक उलगडा. अकोल्यामध्ये मुलाकडून जन्मदात्या आईची हत्या. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणी मुख्य आरोपी अद्याप फरार. किडनी रॅकेटमधील 2 डॉक्टरांना अटक कधी करणार? पीडित शेतकऱ्याचा सवाल. नाफेड एनसीसीएफ कडून थेट बाजार समित्यांमधून खरेदी. सोमवारपासून बाजार समित्यांमध्ये खरेदी प्रक्रिया सुरू होणार. कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपयांचा दर. तलवारीनं केक कापून दहशत माजवणं भोवलं. दर्यापूर पोलिसांकडून 6 तरुणांना अटक. आयर्लंड इंग्लंड मालिकेसाठी संघ जाहीर. श्रेयस अय्यर भारताचा नवा T20चा कर्णधार, तर वर्मा उपकर्णधार. वैभव सूर्यवंशीची टीम इंडिया धडाकेबाज एंट्री.